हॅलो फ्रेंड्स, मी युवराज. मी स्लीपलेस जनरेशन म्हणजे आत्ताची 18 ते 26 जे वय, या वयातले जे मुलं मुली आहेत हे रात्रभर जागी असतात. तर या स्लीपलेस जनरेशनचं रात्रभर जागी असण्याचं कारण काय हे शोधण्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे. तर बघूया या व्हिडिओमध्ये की ही जनरेशन रात्रभर का जागी असते. मी अशी व्यक्ती आहे जी फार ओव्हरथिंक वगैरे करते आणि म्हणजे खूप छोट्या रिझनवरनं मी खूप जास्त विचार करते. तर मोस्ट ऑफ द टाइम माझं लेट जागी राहण्याचं रिझन हेच असतं की काहीतरी टेन्शन आहे, काहीतरी मला गोष्ट परेशान करते किंवा मी काहीतरी गोष्टीवर खूप विचार करते. आणि फोन पण एक रिझन आहे असं म्हणू शकतो. कारण मग आता झोप येत नाहीये तर मग फोन बघणार. आपण फोन यासाठी बघतो कारण झोप येत नाहीये, पण झोप येत नाहीये कारण आपण फोन बघतोय. हे को रिलेटेड आहे थोडंसं. तर म्हणून मग फोन बघतोय म्हणून 2-3 कसे वाजून जातात हे कळतच नाही. Can actually relate to this topic because firstly I'm a kind of a sufferer from this. I'm a kind of a person who actually overthinks at night, so that is the main reason that I don't have a proper sleep schedule. And the reason behind my overthinking is that I'm a people's people. So whatever is happening in my life, I take pressure of that. Whatever bad happening in my people's life, those are very important to me. I take pressure of that also. So I'm a kind of a stress person. Like I take stress that much that even though if it is not required, I do take stress. And I'm a kind of a pessimist person. But now I'm optimistic more. The reason is I used to find everything in a negative way. But nowadays, I'm turning my life into a happier manner. So that is the reason I'm being optimistic. But the another reason that I'm suffering from this, that I have a PCOS. That is a hormonal and lifestyle issue which every other girl nowadays have. And the main reason I have it is because my sleep schedule. Everything on point. Like I have a great diet. I do strength training, I do yoga, dance, swimming, I do everything. But the main reason which was behind having a PCOS was insomnia, depression, and having a sleepless night. That is the main reason that I'm the person who have everything on settled way, like everything on normal pace. But the one thing which I didn't give that much priority, which is having a sleepless night, is the main reason behind my pain. आत्ताच आपण जी प्रतिक्रिया ऐकली त्यामध्ये जी तनस्वी आणि वैष्णवी होती, या दोघींचं म्हणणं असं आहे की कुठेतरी आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आम्ही कुठल्याही गोष्टीला खूप ओव्हरथिंक करतो, जास्त विचार करतो. आणि या जास्त विचार केल्यामुळे ज्या वेळेला आम्ही रात्री झोपतो आणि झोपताना आम्हाला ते विचार वारंवार यायला लागतात. आणि मग त्या अतिविचारापासून दूर जाण्यासाठी आम्ही घेतो मोबाईल फोन. आणि हाच मोबाईल फोन आम्हाला रात्रभर जागण्यासाठी कारणीभूत ठरतो. तुम्ही या दोघींचा स्क्रीन टाईम बघा. हा स्क्रीन टाईम पाहिल्यानंतर आपल्याला दिसतंय की या मुली रात्री 8-8 तास जागी आहेत. ही दुसरी मुलगी जी आहे वैष्णवी जोशी, ही चांगलं डाएट करते, चांगलं वर्कआउट करते. पण या मुलीच्या ओव्हर थिंकिंगमुळे ती रात्रभर जागी असते. आणि याच रात्रभर जागण्यामुळे तिला एक छोटासा आजार झाला आणि त्या आजाराचं नाव आहे PCOD आणि दुसरा PCOS. म्हणजे तुम्ही बघा, आजच्या तरुण मुलींमध्ये PCOD होण्याचं प्रमाण खूप वाढलंय. PCOD म्हणजे त्यांना पिरियड्समध्ये खूप जास्त पेन होणं. आता त्या मुलीच्या म्हणण्यानुसार तिने डॉक्टरांना जेव्हा सांगितलं, डॉक्टरांनी तिला विचारलं की तुझी झोप किती होते, तर ती म्हणे मी रात्रभर जागी असते. तर अपुऱ्या झोपेमुळे तिला या PCODला समोर जावं लागलं. तर हे रिसर्च आपल्याला याच्यातनं समोर येतं. यानंतर आम्ही काही तरुणांसोबत अजून मी ह्या गोष्टीबद्दल चर्चा केली. स्लीपलेस जनरेशन, तू रात्री जागी असतो का, तर का असतो यावर चर्चा केली. ते यावरनं मला कळालं. त्या अगोदर आपण त्याची प्रतिक्रिया बघूयात. तुमच्या डॉक्युमेंटरीचा जसा विषय की स्लीपलेस जनरेशन, तर याच्यामध्ये मी सामील होतो कारण की माझी झोप खूप कमी होते. आणि माझी कमी झोप होण्याचं कारण हे की मला कामी असतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपली सोशल मीडिया आपण बघितली तर आपण इंस्टाग्रामवर जेव्हा जातो, आपण 2 मिनिटं जर त्यात आपला टाइम घालवला तर कधी 2 मिनिटाचे 2 तास आणि 3 तास होऊन जातात हे आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा मी रील बघायला चालू करतो तर मला असं वाटतं आधी आपण 2 मिनिटं 3 मिनिटं बघू आणि झोपून राहू. पण मोबाईलची चार्ज संपेपर्यंत मी कधी रील बघत राहतो. कधी सकाळचे 4 वाजतात, 5 वाजतात.
तरी मला सकाळी जाग येत नाही. आणि ज्या दिवशी मला दुसऱ्या दिवशी सकाळी काही अर्जंट काम असतं, समजा आपल्याला 7ला 8ला उठायचंय, तर सकाळची झोप एवढी जास्त असते की त्या दिवशी लवकर उठण्यासाठी मी रात्रभर झोपतच नाही. मग रात्रभर मोबाईल, कम्प्युटर गेम्स हे सगळं चालू होतं. या गणेशची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आपल्याला असं दिसलं की हा गणेश किंवा हा युवक आणि यासारखे असंख्य युवक जोपर्यंत आपल्या मोबाईलची, आपल्या फोनची चार्जिंग पूर्णपणे डेड होत नाही तोपर्यंत हे पोरं आज मोबाईल पाहतात. आणि या मोबाईलवर काय पाहतात? यांना आवडणारे विषय. आता हे विषय यांना वारंवार काय येतात? तर इंस्टाग्राम जे आहे, आपल्याला ज्या गोष्टी आवडतात तोच अल्गोरिदम सेट करतो आणि वारंवार आपल्या फीडवर आपण जे सर्च करतोय, आपल्या स्क्रोलिंगला हेच विषय वारंवार येतात. आणि या गोष्टीला आजची तरुण पिढी कुठेतरी व्यसनाधीन होतीये, म्हणजे कुठेतरी ती ॲडिक्ट होतीये. आणि त्याचं उदाहरण आपल्याला बघायला दिसतंय की हा मुलगा तब्बल 13.5 ते 14 तास, याचे स्क्रीन टाइम बघा, 13.5 ते 14 तास हा मोबाईल खेळतोय. आणि ही खूप गंभीर बाब आहे. यानंतर पुढची प्रतिक्रिया आपण बघूयात. मला रात्रीची झोप न येण्याचं कारण म्हणजे आजकालची टेक्नॉलॉजी म्हणण्यापेक्षा इंस्टाग्रामचे रील्स हा शब्द त्याला फार उचित असेल. इंस्टाग्रामवर जेव्हा मी असा विचार करून झोपते की मला आता 5 ते 6 रील्स बघायचा आणि मग नंतर मला झोप येईल, तर त्या रील्स 50 ते 60 कधी होऊन जातं हे मलाच कळत नाही. ह्याच्या मागचं कारण म्हणजे जे की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. जसं की तुम्हाला माहिती असेल की आता आपण जे काही बोलतो त्या रिलेटेड किंवा आपल्या इंटरेस्टनुसार रील्स येत राहतात. तर त्या रील्स स्क्रोल करण्यामागचा म्हणजे रील्स स्क्रोल करते मी आणि मग त्या माझ्या इंटरेस्टच्या असल्यामुळे टाईम कधी निघून जातो हे मलाच कळत नाही. मी पण त्यातली एक म्हणून असं म्हणजे त्याच जनरेशनमधली आणि रात्री न झोपणारी व्यक्ती म्हणून मी तुम्हाला असं म्हणजे माझं एक कारण असं आहे की मला इंस्टाग्रामच्या रील्समुळे झोप येत नाही आणि जे की स्मार्ट वर्क करण्यामागे हार्डवर्क करण्याचं विसरते, त्यामागे जे डिप्रेशन येतं आणि त्याच्यामुळे होणारी ओव्हर थिंकिंग हा पण त्यामागचा एक हे. माझा झोपण्याचा वेळ 11 आहे आणि अगर मला झोप नाही आली तर मी 1-1.5 वाजेपर्यंत झोपत नाही आणि माझा मोबाईल बघत राहतो मी. आणि मग त्याच्यानंतर असं वाटतं मला की आता तर झोपायची वेळ निघून गेलेली आहे माझी, मी का झोपावं. तर हेच माझ्या मेंदूमध्ये चालत राहतं आणि माझं झोप काही होत नाही त्या टाईममध्ये. या दोघांची प्रतिक्रिया बघितल्यानंतर आपल्याला दिसतंय की या लोकांना आपल्या मित्रमैत्रिणींशी तर बोलायचंय, पण सकाळ, दुपार, संध्याकाळ या वेळेत त्यांना त्यांच्याशी समोरासमोर नाही बोलायचे. ज्या वेळेला ही मंडळी रात्रीच आपल्या पलंगावर, आपल्या बेडवर झोपते, त्यावेळेला यांना एकमेकांना रील्स पाठवून गप्पा मारायच्या. आता या रील्स कोणत्या असतात? त्यांना आवडणाऱ्या विषयांशी. पुन्हा विषय येतो तो अल्गोरिदमचा. तर एकमेकांना रील्स पाठवण्यात त्यांना रात्रीचे कधी 2, 2:30, 3 होत आहेत हेच कळत नाही. आणि हेच इंस्टाग्राम त्यांना ओढतंय. तुम्ही बघा, या इंस्टाग्रामचा सगळ्यांचा स्क्रीन टाइम बघा, कमीत कमी 5 तासांच्या वर यांचा हा स्क्रीन टाइम आहे. तर कुठेतरी इंस्टाग्राम, स्क्रोलिंग, हे रील्स यामुळे सुद्धा एकमेकांना, मैत्रिणींना रात्री फोनवर बोलवून स्वतःला मनोरंजन करण्यासाठी ही मंडळी जागी आहे. मला झोपायला दररोज 2 ते 3 वाजतात, कारण की मी फोटोग्राफर असल्या कारणाने माझं एडिटिंगचं काम चालतं किंवा अजून दुसरं काही काम चालतं. ज्या दिवशी मला काम नसेल तरीही मला झोप लागत नाही 2 ते 3 वाजेपर्यंत, कारण की बाकी मोबाईल मला आकर्षित करतो. कारण इंस्टाग्राम झालं किंवा सुट्टी एखादा पिक्चर झालं, हे माझं मुख्य कारण आहे. आता या प्रवीण वाघ या युवकाची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आपल्याला काय दिसतंय? हा पेशाने फोटोग्राफर आहे. याचं असं म्हणणं आहे की मी फोटोग्राफी करतो, मला एडिटिंग करण्यासाठी शांत वेळ पाहिजे आणि मी रात्री थोडा वेळ एडिटिंग करतो. ज्या वेळेला मला एडिटिंगचं काम नसतं त्यावेळेला मग मला तर काय फोनची सवय लागलेली असती. तर तो काय म्हणतोय तुम्ही ऐकलंय? मी नाही, फोन मला ओढतो आणि त्या फोननी ओढल्याने मी फोन पाहत बसतो. तर कुठेतरी पुन्हा एकदा हे फोन, हा मोबाईल हाच या युवकांना ओढतंय हे समोर येते. आता आपण बघूयात की काही मुलं शिक्षणासाठी आपलं घर सोडतात, दुसऱ्या शहरात स्थलांतरित होतात. तर या ठिकाणी आल्यानंतर हे खोली करतात, हे हॉस्टेलवर राहतात. मग ही मुलं रात्री का जागी असतात याचं कारण बघूयात. संध्याकाळी उशिरापर्यंत जागण्याचं कारण असं म्हणजे की आम्ही संध्याकाळी जेवण केल्यानंतर 10च्या सुमारास रूमवर सर्व मित्र सोबत भेटतो आणि लुडो खेळतो ते आम्ही चहावर. लुडो खेळण्यात 1-1.5 तास वाया जातो. त्यानंतर लुडो खेळल्यानंतर जे हारतो ते आम्हाला सर्वांना चहा पाजतो. ती चहा वगैरे घेतल्यामुळे ते संध्याकाळी जागरण होतं. मित्रांसोबत टाइमपास वगैरे रूमवर राहतो, त्याच्यामुळे सिरियस नसतो. घरच्यांचं कोणाचं बंधन नसतं, काही नसतं, सर्व फ्री असतं. या मुलाची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आपल्याला असं समोर येतं, असं लक्षात येतं की हे हॉस्टेलला राहतात, हे रूमला राहतात, टोकणारं यांना अडवणारं कुणी नाही. त्यात हे लुडो खेळतात. आता लुडो हा पहिल्या काळात
आपण पाटावर चंपूल खेळायचो किंवा नंतर तो जनरल स्टोअरमध्ये आपल्याला तो कागदी पुठ्ठ्यांचा लुडो मिळायला लागला. पण आजचा जो युवक आहे हा मनोरंजनासाठी लुडो तर खेळतोय, पण कशावर? फोनवर. आणि तो पण कधीपर्यंत? रात्री 2-2, 3-3 पर्यंत. आणि जसं की तो म्हणाला की आम्हाला अडवणारं कोणी नाही आमच्या रूमवर, म्हणून आम्ही हा फोन खेळतो. तर ही एक महत्त्वाची गोष्ट समोर येते की या युवकांना फोनवर खेळण्यासाठी कोणी अडवत नाहीये रात्री. त्यांची आई नाही, त्यांचे वडील नाही, कोणी नाही, म्हणून हे लोक जास्त वेळ फोन खेळतात. याच गोष्टीला धरून मी या विषयासंदर्भात काही युवकांच्या आईवडिलांसोबत भेटलो. त्यातलीच एक प्रतिक्रिया आपण बघूयात. आजकालची जनरेशन अशी आहे मुलं की ते स्वतःकडे लक्ष देत नाही, काही नाही, रात्र रात्र जागे राहते, मोबाईल खेळते. याच्यामुळं काय होतं, मुलांचे शारीरिक मानसिक खूप मोठा परिणाम व्हायला लागला. पुढं तरी आईवडिलांचं चुकतं, कारण माहितीये का, जे आई वडील करतात का तेच मुलं करतात. म्हणजे जसं आईवडिलाचं अनुकरण कोण करतं? मुलंच करते. मग पुढं तरी काय वाटतं, मला आई वडिलांनी अगोदर याला आळा घालायला पाहिजे. म्हणजे मोबाईलचा वापर चांगला बी वाईट पण आहे. मुलांना काय लागलेली एक मोबाईल खेळायचं एक व्यसन झालं. जसं आपल्याला चहा प्यायचं कसं व्यसन झालं, आपण चहा घेतल्याशिवाय आपल्याला ते जमतच नाही, तसं ते मोबाईल कसं झालं मुलांना की खेळल्याशिवाय त्यांना ते जमतच नाही. त्याच्यात त्यांचा किती टाइम जातो हे त्यांना कळत नाही. आता जसं तुम्ही या पालकांची बाईट ऐकली, प्रतिक्रिया बघितली या काकूंची, तर त्या काय सांगतायत की कुठेतरी आजचा युवक हा स्लीपलेस होण्यामागं आजचे पॅरेंट्स किंवा आई वडीलच जिम्मेदार. ते का? तर आजचे आई वडीलच रात्री किमान 1-1.5 वाजेपर्यंत फोन खेळतात. तुम्ही बघितलं असाल की रात्री 1:30, 2-2 वाजता काही पालकांच्या फोनवर व्हॉट्सअप स्टेटस अपलोड केलेलं असतं. तर या काकूंच्या म्हणण्यानुसार की कुठेतरी आजच्या पिढीचे, आजच्या मुलांचे मुलींचे आई वडीलच रात्री फोन खेळतात आणि त्यांचंच अनुकरण यांची मुलं मुली करतात. आई वडीलच फोन खेळतात तर आपण का नको, ही गोष्ट त्यांच्या डोक्यात येते आणि ते फोन खेळतात. आणि त्या पलीकडं दुसरी प्रतिक्रिया त्यांनी जी दिली की आपले मुलं, आपले मुली रात्र फोन खेळण्याच्या मागे सगळ्यात मोठी जर चूक किंवा कोणी जिम्मेदार असेल तर ते आई वडीलच. आपल्या मुलाच्या, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण कठोर पावले उचलायला हवीत. आपण त्यांना धाक लावावं, आपण त्यांना थोडीशी शिक्षा करावी. आपले आई वडील आजच्या युवकांना काही बोलतच नाही. बाळा तू रात्री फोन खेळतोय, किती वाजेपर्यंत खेळतोय, तू फोन माझ्याकडे जमा कर, मग तुझ्या खोलीत झोपायला जा, ही गोष्ट आज येतच नाही. आई वडिलांना दिसूनही आई वडील त्यांना अडवत नाहीये. यामुळे सुद्धा खूप आजचे तरुण तरुणी हे रात्रभर फोन खेळतात. हे रिसर्च, हे संशोधन समोर येतं. ह्या सगळ्या आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की यार हा हे सगळं निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला दिसतंय, पण आजच्या काळात काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा आहेत. ते कसे? पहिली ही प्रतिक्रिया ऐका. और मी, क्योंकि मैं एक डिफेंस बैकग्राउंड से आता हूँ, मेरे घर पे वो रिस्ट्रिक्शंस है, एक पर्टिकुलर टाइम पे सोना, एक पर्टिकुलर टाइम पे उठना. तो जो मेरा स्लीप स्केड्यूल है अराउंड 10:30-11 तक मैं एनी हाउ सो जाता हूँ, क्योंकि घर पे वो रिस्ट्रिक्शंस है और मेरे घर पे भी सब इतने जल्दी सो ही जाता है. और अभी वो आदत हो गई है कि एक बार जल्दी सोने की और सुबह जल्दी उठने की. तो अराउंड 5-4:30 से मेरे घर में लाइक मॉर्निंग स्टार्ट हो जाती है. इस वजह से लाइक जो मेरा स्लीप स्केड्यूल है वो भी सही है एंड मुझे जो स्लीप मिलनी चाहिए वो मिलती है, जिसकी वजह से मेरी एनर्जी ड्रेन नहीं होती है, एनर्जी रीगेन कर पाता हूँ. तो मेरा जल्दी सोना दरअसल ये एक मेरा रिस्ट्रिक्शन भी है फैमिली की वजह से कि जल्दी सोना है, जल्दी उठना है. जो डिफेंस बैकग्राउंड है मैं, उनको पता ही है कि ये रिस्ट्रिक्शन कैसे होतं. आता मंडळी, ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुम्ही एक निदर्शन, एक ऑब्झर्व केलं का की हा जो युवक आहे, हा जो मुलगा आहे रितेश सिसोदे, याचा फॅमिली बॅकग्राऊंड डिफेन्स आहे, आर्मीच आहे. त्यामुळे याच्या घरामध्ये रेस्ट्रिक्शन्स, या ठिकाणी रेस्ट्रिक्शन्स म्हणता येणार नाही, या ठिकाणी नियम, या ठिकाणी रूल म्हणता येईल की याचे आई वडील, याचे फॅमिली बॅकग्राऊंड हे डिफेन्सचं असल्या कारणाने याच्या घरात हा नियमच आहे की लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं. आता लवकर झोपल्याने, लवकर उठल्याने त्या मुलाचं आरोग्य तर चांगलंच राहते, पण कुठेतरी घरात असणाऱ्या या नियमांमुळे, दुसऱ्या बाजूने आपण त्याला असं म्हणू शकतो की रेस्ट्रिक्शन्समुळे आजचा युवक रितेश सिसोदे सारखा लवकर झोपतो. म्हणून ओव्हर थिंकिंग, मोबाईल ॲडिक्शन, पालकांचे न अडवणे, स्वतःला कळते पण वळत नाही आणि मित्रमैत्रिणींना पाठवणारा हा अल्गोरिदम, हा रिसर्च या गोष्टीतनं बाहेर येतोय की आजचा युवक हा स्लीपलेस आहे. थँक्यू.